सियावर रामचंद्र की जय. युद्धभूमीवर हाहाकार चाललाय. रावण घाबरलाय. खरं तर रावणाच्या मनामध्ये आता रामचंद्रांच्या पराक्रमाची दहशत पसरली आहे. जवळपास बहुतांश सगळे वीर, काही मोजकेच वीर आता हाताशी उरलेत. एक पुत्र उरलाय, रावण स्वतः आहे. आणि अशा वेळी आपण कोणतेही अस्त्र वापरू, कोणताही भयंकर वीर वापरू, तो एक तर मरतोय, पराभव स्वीकारावा लागतोय आणि आपल्याला यश मिळतच नाही हे रावणाच्या लक्षात आलंय. हताश झालेल्या रावणाच्या समोर इंद्रजित येतोय आणि सांगतोय की घाबरण्याचं कारण नाही, मी आहे ना. मी माझ्या पराक्रमाने त्या रामाला आणि लक्ष्मणाला धडा शिकवेन. रावण म्हणतोय सुद्धा की अरे इंद्रजिता, तू तुझ्या अस्त्रांनी नागपाशाने त्यांना बांधलं होतं. त्यांच्याकडं कोणती मायावी विद्या आहे, कसली विद्या आहे मला माहीत नाही, पण त्या नागपाशातून देवतांना देखील बाहेर पडणं आवश्यक आहे. अशा नागपाशातून राम आणि लक्ष्मण बाहेर पडले आणि उत्तम झाले. यापेक्षा त्यांच्या मोठेपणाची साक्ष अजून कुठली असणार आहे. इंद्रजित म्हणतोय एक नागपाश यशस्वी झाला होता, त्यातून ते बाहेर पडले, पण माझ्याकडं अजून काही अस्त्र आहेत, अजून काही गोष्टी आहेत ज्या मला वापरल्या पाहिजेत. तुम्हाला ठीक आहे, तू जा, पण पूर्ण शक्तीनिशी जा. इंद्रजित आपल्या सगळ्या साधना आता पणाला लावतोय. सगळी साधना आता पणाला लावतोय. त्याला या युद्धात निर्णायक विजय हवाय. ज्या म्हणून काही गोष्टी करता येणं शक्य आहे ते सगळं करण्याचं ठरवलंय. आणि त्यापेक्षाही इंद्रजितानी एक महाभयंकर गोष्ट ठरवली आहे, ते म्हणजे आपल्या सैन्यासह अदृश्य स्वरूपात युद्ध करणे. बाणांचा वर्षाव कुठून होतोय तेच कळलं नाही पाहिजे. अचानक जायचं, बाणांचा दिव्य अस्त्रांचा वर्षाव करायचा, नेस्त नाबूद करून टाकायची वानर सेना, रामाला लक्ष्मणाला घेरायचं आणि यांतल्या बहुतांश वीरांना आपल्या बाणांनी दग्ध करून टाकायचं. हे इंद्रजिताचं वैशिष्ट्य आहे. हे त्याचा प्लॅन आहे. आणि हेच नियोजन घेऊन इंद्रजित आपल्या उरल्या सुरल्या सैन्यानिशी बाहेर पडलाय. मंडळी, यावेळी इंद्रजित अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे. अक्षरशः धुमाकूळ. इंद्रजित युद्धाला जाण्यासाठी सज्ज झालाय. त्याने आपल्या साधना केलेल्या आहेत. स्वतःला अदृश्य रूपात बाहेर काढलाय आणि तो लंकेच्या द्वारावर आल्यापासूनच वानर सैनिकांच्या वरती एकेका अशा अमोघ अस्त्रांचा वापर करू लागलाय. एकाच वेळी शेकडो बाण सोडले जात आहेत. त्याच्या सोबतचे वीर सुद्धा अदृश्य स्वरूपात लढाई करतायत आणि त्या रणभूमीवर भीषण संहार चालू आहे, तो वानर सेनेचा. आजवर अत्यंत कौतुकाने रावणाच्या राक्षस सैन्याचे दानव योद्ध्याची वाताहत होताना आपण ऐकली होती. खूप झालं, काही वानर सैनिक जखमी होत आहेत हे आपण ऐकलं होतं. पण आता वानर सैनिकांची अक्षरशः दानादान उडते आहे. युद्ध आहे. युद्ध सशक्त शत्रूशी आहे. आणि अशा युद्धात वानर सैनिकांचीही कधी कधी दुरावस्था होणार आहे, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. वानरवीर अक्षरशः इंद्रजिताच्या बाणाने घायाळ होत आहेत. नुसते वानरवीर होत आहेत असं नाही, नुसतं साधे सैनिक होत आहेत असं नाही. इंद्रजितांची बाणं जांबवंताला सुद्धा घायाळ करतायत. त्याच्या वृद्ध देहातून रक्ताच्या चिळकांड्या उडतायत आणि हताश निराश झालेला जांबुवंत एका कोपऱ्यात पडून आहे. अंगद, हनुमान, सुग्रीव असा एकही वीर उरत नाही जो इंद्रजिताच्या बाणाने जखमी झालेला नाहीये. सगळे जखमी झालेत. आणि वानर सेनेची अवस्था तर यापेक्षा भीषण आहे. रामायणात स्पष्टपणे लिहिलंय, 1/5 सैनिकांचा संहार, 20% टक्केवारीत बोलायचं असेल तर,
20% वानर सेनेचा संहार इंद्रजित करतोय आणि हे युद्धभूमीवरचं चित्र खूपच भयंकर दिसतंय, खूपच भयंकर. या संहारापासून वाचणं शक्य नाही अशी स्थिती आहे. हा संहार कधी थांबणार होता? हा संहार कधी थांबणार होता? इंद्रजिताला असं वाटेल की राम आणि लक्ष्मण आपल्या बाणांनी घायाळ झालेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत किंवा मृत्यूच्या जवळ गेलेले आहेत, तेव्हा आणि तेव्हाच हा संहार थांबणार होता. गंमत काय आहे? रामायण ऐकताना, कथा ऐकताना, त्या वेगवेगळ्या प्राकृतात, कविता स्वरूपात लिहिलेल्या कथा ऐकताना मूळ कथानकांच्या मधला गाभा आपण सोडतो. रामचंद्रांचा पराक्रम आपल्याला ऐकायचा असतो. काय रामापुढे काहीच चालत नाही हे आपण आपल्या मनावर ठसवलेलं आहे, अगदी ठसवलेलं आहे. त्यामुळं तिथे काही धक्का लागतोय हे आपल्याला समजत नाही. सुखांत कथा जास्त आवडतात, दुखांताच्या कथा आपल्याला आवडत नाही. त्यामुळं चित्रपटात सुद्धा बघा, काहीतरी नायकाच्या किंवा नायिकेच्या सोबत वाईट घडतंय हे आपल्याला पटतच नाही, आपण ते वाचायला तयारच होत नाही. म्हणून नायक नेहमी सशक्त. हिंदी चित्रपटांच्या पेक्षा तेलुगू चित्रपट का चांगले चालतात? त्याचं कारण आहे, एकटा नायक येतो, हजारो खलनायक असतात, गरगर गरगर फिरतो, अनेकांना मारतो आणि मग आम्हाला बरं वाटतं. कथा आम्ही कशा ऐकत असतो? आम्हाला बऱ्या वाटाव्या म्हणून. इंद्रजिताकडून लक्ष्मणाला शक्ती लागण्याची कथा सुद्धा आम्हाला ऐकताना व्याकुळ झाल्यासारखं होतं. पण रामचंद्रांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग मात्र आपण समजून घेत नाही. ज्याचा आता काय होतंय ते सांगतो आणि पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे काय तो महत्वाचा भाग आहे. तो या युद्धभूमीवर वानर सैनिकांचा संहार चालू आहे. 20% वानर इथे गेलेले आहेत आणि अशा गेलेल्या वानरांच्या चिंता रामचंद्रांना वाटू लागली आहे. कारण इंद्रजित दिसतच नाही आहे ना, अदृश्य स्वरूपात युद्ध करतोय. आणि त्यावेळी इंद्रजित रामाला आणि लक्ष्मणाला शोधतोय. इंद्रजिताचं युद्ध थांबणार आहे राम आणि लक्ष्मणाला जखमी केल्यानंतर अथवा मृत्यू आल्यानंतर. रामचंद्रांनी हे ओळखलंय. लक्ष्मण उत्तर देतोय. रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ जाऊन काय सांगतात आणि या युद्धाची बाजूच कशी बदलतीये ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.